भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते सारे गेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. पुणे या शहरामध्ये गल्लीबोळातून फिरताना जर तुम्हाला शिवजयंती आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये ढोल पथकांचा आवाज कानी पडला नाही तर नवलच. मागच्या महिन्यात आम्ही आमच्या शिक्षकांशी चर्चा करत होतो, तेव्हा आमचं असं लक्षात आलं की 24 आणि 25 जुलैच्या रात्री पुण्यात मुसळधार पाऊस पडला. या पावसामध्ये भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला. अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसलं आणि ह्याच नदीकाठी भिडे पुलाच्या खाली प्रॅक्टिस करणाऱ्या पथकांना ह्या मुसळधार पावसाचा फटका जाणवला. या नुकसानामध्ये प्रत्येकी एका पथकाला 2.5 लाखापर्यंत नुकसान वाट्याला आले. खरं तर तुमच्या माझ्यासारख्यांसाठी ढोल वाहून गेली ही सर्वसामान्य गोष्ट आहे, पण जी लोक गेले अनेक महिने अनेक वर्ष ह्या पथकांमध्ये कामं करतात, कलावंत वादक ही ढोल पथकं चालवतात, तिथे प्रत्यक्षात बाप्पाच्या मिरवणुकीत ढोल वाजवतात, त्यांच्यासाठी हा आस्थेचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आणि मग टीम यूथ ट्यूबला वाटलं की आपण ह्या ढोल पथकांबद्दल अधिक माहिती घेऊयात. जवळजवळ 13 वर्षांनी आम्हाला एवढा वाईट अनुभव आला आणि आमचा जवळजवळ 2,60,000 रुपयाचा मांडव पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेला. यंदा 25 जुलैला न भूतो न भविष्य पाऊस झाला आणि एका रात्रीत पाणी खूप जास्त वाढलं, त्यामुळे 22 पथकांचं खूप मोठं नुकसान झालं. सगळे ढोल वाहून गेले, सगळ्याचे मांडव वाहून गेले. इथं जेवढे जे 22 पथकं आहे ते प्रत्येक पथकातल्या पथक प्रमुखांनी आणि प्रत्येक वादकांनी इतकी मदत केली. रात्री 3 वाजता, 2 वाजता, 4 वाजता जेव्हा प्रत्येकाला फोन आला, प्रत्येकाने येऊन प्रत्येकाचे ढोल वगैरे काढून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून काही ठिकाणी शिफ्ट करण्यात आल्या. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 1893 साली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना केली आणि त्यानंतर पुण्यात ठिकठिकाणी गणपतीची स्थापना होऊ लागली. ह्या सगळ्यामध्ये मिरवणुकांमध्ये लेझिमा, ताशे किंवा ढोलपथकांचं वादन व्हायला लागलं. पण त्या पलीकडे ढोलपथकांचं काय इतिहास आहे? खरं ढोल ताशे वापरायचे यासाठी की 2 राजे जेव्हा एकमेकांबरोबर युद्ध करायचे तेव्हा त्यांचा यामागे हेतू असा होता की जो वाजत गाजत एवढ्या मोठ्या आवाजात जो येतोय तो जर नुसता आवाज त्याचा येण्याचा एवढा असेल तर त्याचा आघात किती मोठा असेल ही भीती निर्माण करण्यासाठी आधी तर ढोल ताशांच्या सकट लोक यायचे. पण सायंटिफिकली बघायला गेलं तर त्याचा नाद जेव्हा आपण ऐकतो त्या ढोल ताशांचा त्याच्यामुळे तुमचं थोडंसं बीपी पण हाय होतं. हे रणवाद्य म्हणजे रणांगणात वापरण्याचं कारण हेच होतं की तुम्ही जेव्हा समोरच्यावरती वार करताय तेव्हा तुम्हाला विचार करण्याची क्षमता तेवढी तुमची तेव्हा नसावी यासाठी ढोल ताशे रणांगणात वापरायचे. पण नंतर त्याला मंगल स्वरूप यायला लागलं, म्हणजे अर्थात शिवाजी महाराजांच्या काळापासून. ढोल पथकांबद्दल सांगायचं झालं तर ढोल पथकं पहिली जी होती ती शालेय पथकं होती. ज्ञानप्रबोधिनी, स्वरूपवर्धिनी, रमणबाग, नुमवी अशा शाळांची पथकं फक्त पहिल्यांदा गणेशोत्सवामध्ये असायची. आता जवळजवळ पुणे शहरामध्ये 250हून जास्त पथकं आहेत. पथक म्हणजे नुसतं येऊन वाजवणं असं नसतं, ते तिथे येऊन तुम्हाला शिकणं असतं की आपण काय येतो. मॅनेजमेंट स्कूल कशी असते, MBAची कशी स्कूल असते, तसं एक पथक म्हणजे असतं की इथं येऊन लोकांकडनं म्हणजे मुलांकडनं काम करून घेणे, ते ढोल स्वतः तयार करून घेणे, ते ढोल ओवणे, त्यानंतर मेण कुटणे, मेण लावणे किंवा ताशाचे भांडे असतील ती धुणे पुसणे, या बऱ्याच गोष्टीत. म्हणजे असं लोकांना दिसताना असं दिसतं की हे काय घेऊन चाललेत, कमरेवर भांडं घेऊन चाललेत आणि वाजवत चाललेत, लोकांना कानाला त्रास होतोय. पण तसं नसतं, त्याच्या मागे खूप मेहनत असते. आम्ही जेव्हा ढोलपथकांबद्दल माहिती घेत होतो, आजूबाजूला लोकांशी बोलत होतो, तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ही ढोलपथकं फक्त वादनापर्यंत मर्यादित नाही आहेत. युवा मोठ्या प्रमाणात या पथकांमध्ये सामील होत असल्यामुळे अनेक समाजोपयोगी कामं वर्षभर या पथकांद्वारे चालतात. रक्तदान शिबिर असेल किंवा कोविड काळात सुद्धा याच पथकांनी रस्त्यावर उतरत खूप मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली होती. नमस्कार, माझं नाव स्वप्नील घाटे. मी नादब्रह्म ढोल ताशा पथकाचा एक वादक आहे. ढोल ताशा पथक स्थापन करण्यामागचं उद्दिष्ट फक्त वादन हे नव्हतं. आमचं वादनाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये मुलांना संधी उपलब्ध करून देणं आणि मदत कार्य करणं, कारण सेवा परमो धर्म असं आपल्याला माहिती आहे. पथक आपलं समाज सेवेसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रसिद्ध म्हणण्यापेक्षा एक वादन हे एक वेगळी गोष्ट ठेवून समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो. तर आपल्या पथकाने आत्तापर्यंत जवळपास 1.5 कोटी रुपये देणगी, म्हणजे देणगी म्हणण्यापेक्षा आपण समाजरूपी एक लोकांना आपण देणं लागतो म्हणून आपण त्याची 1.5 कोटी जवळपास मदत केलेली आहे.
पथकामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला मुलीसुद्धा तितक्याच जोशाने तितक्याच मेहनतीने वादन करत असतात. मग ह्या मुलींच्या सेफ्टीसाठी त्यांच्यासाठी बाथरूमच्या सुविधा असतील किंवा पिरियड्समध्ये त्यांची कशी काळजी घेतली जाते. आत्ता आपण जे बघतोय आज म्हणजे नुकतीच कोलकात्यातली घटना बघतोय आपण, त्या मुलींना आपल्याला असं इनसिक्युअर नाही करायला पाहिजे. तर आपल्याला जास्तीत जास्त त्यांना म्हणजे त्यांना कसं आपण फेस करू शकतो. इथं येऊन जी मुलगी ढोल वाजवू शकते ना, ते एक दुसऱ्याला एक फोडू पण शकते. आता सगळ्यात मोठा प्रश्न महिलांचा पिरियडचा असतो, तर त्याच्यामध्ये भर मिरवणुकीत सुद्धा आम्ही मुलींसाठी सॅनिटरी पॅड जे आहेत ते आम्ही कॅरी करतो. मुलींची कुठलीही गैरसमज होऊ नये किंवा कुठलाही, आजकाल काय झालं आहे की पिरियड्स हा एक वेगळा विषय झालेला आहे. म्हणजे खूप सारी मुलं किंवा मुलीही याबद्दल खुलके बोलत नाही. तर आम्ही पथकामध्ये मुलींना सांगत असतो की तुम्ही ओपनली बोला, ही काय वाईट गोष्ट नाही आहे, तुम्ही सांगितलं तर वी कॅन हेल्प यू. मुलींना इथं आता एक स्कोप आहे की मी स्वतः उभं राहून 4 लोकांना सांगू शकते की हे काम तू केलं पाहिजे किंवा हे नाही केलं पाहिजे किंवा माझा ढोल मी उचलू शकते. मुलीला तेवढं आपल्याला कॅपेबल बनवायचं आहे. मुलींना असा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आपल्या पथकात एवढे सगळे दादा लोक आहेत, सो ते मदत करतात. समजा एखाद्या मुलीला घरी जायला गाडी वगैरे नसेल तर मग ते मदत करतात की लाईक ते सोडणार घरापर्यंत, किंवा सगळ्यांचे मेसेजेस फोन्स चालू असतात की पोचलीस का बाबा. जे सगळी काळजी असते, नीट असतं सगळं. तुम्हाला ढोल पथकांची एक खासियत सांगू, इथे वयोमर्यादा नाही आहे. 80 वर्षांच्या आजोबा आजींपासनं ते 4 वर्षांच्या चिमुरडीपर्यंत प्रत्येकजण अतिशय आनंदाने वादन करत असतं. यांच्यात हा उत्साह येतो कुठून हाच प्रश्न पडतो. आम्ही जेव्हा या उत्साहाबद्दल विचारलं तेव्हा काय प्रतिक्रिया आली? मी जूनमध्ये लावलेला. माझं नाव रवींद्र खेडकर, माझं वय 59 आहे. मजा येते म्हणूनच मी जॉईन केलेलं आहे. हे आम्ही पथक नाही म्हणत, ह्याला आम्ही आमचं कुटुंब मानतो. मी ढोलवादक आहे या पथकामध्ये, आणि तरी आम्हाला आता 7-8 वर्ष झालेली आहेत. मला म्हणजे वैयक्तिक ढोल पथक माझ्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. त्याचा एक मोर्यामधला डायलॉग आहे ना तो, तर तसं आहे, जेवढ्या आतुरतेने तुम्ही तुमच्या मुलाची शाळेत नाही येताना वाट बघत असता ना तेवढ्या बाप्पाची, तसंच आहे आमचं इथे की त्या बाप्पाची वाट बघून आम्हाला तिथं वाजवायचं आहे. कारण बाप्पा खूप